मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 12 जुलैला हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे। 12 जुलै ते 14 जुलै विविध कार्यक्रम यावेळी असणार आहेत। या शाही विवाह सोहळ्यात जगभरातून सेलिब्रिटी, बिझनेसमॅन आणि राजकारणातले नेते देखील उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर संपूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे, तर अँटिलिया देखील सजलेलं पाहायला मिळतंय। नुकत्याच पार पडलेल्या हळदीला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती आणि त्याचीच काहीशी दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे सेलिब्रिटींनी या संपूर्ण सोहळ्याला हजेरी लावली। देश विदेशातून खरं तर या शाही विवाह सोहळ्यासाठी पाहुणे येत आहेत आणि या संपूर्ण शाही विवाह सोहळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहेत तो म्हणजे राधिका मर्चंट हिचे लुक्स किंवा नीता अंबानी यांचे लुक। तर हा शाही विवाह सोहळा सध्या संपन्न होतोय। उद्या 12 जुलैला शाही विवाह सोहळा होणार आहे आणि हा शाही विवाह सोहळा 3 दिवस चालणार आहे। 12 जुलैला म्हणजेच उद्या शुभ विवाह असणार आहे। त्यानंतर 13 जुलैला शुभ आशीर्वाद हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि 14 जुलैला मंगलोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसांपासून विविध सोहळे खरं तर या शाही विवाह सोहळ्यामध्ये पार पडतायत। तर या शुभ विवाहाला खरं तर अनेक सेलिब्रिटी असतील, नेते मंडळी असतील, राजकीय पाहुणे देखील उपस्थित असणार आहेत। राजनाथ सिंह संरक्षण मंत्री या सोहळ्यासाठी येणार आहेत, तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील उपस्थित असणार आहेत। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। महेंद्र सिंग धोनी आणि त्याची पत्नी कशा प्रकारे या सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यानंतर अभिनेता रणवीर सिंग यानं देखील या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती। खरं तर उद्या त्यांचा हा शुभ विवाह सोहळा पार पडणार आहे, मात्र त्याआधी अनेक प्रकारच्या खरं तर सोहळे पार पडतायत। मेहंदी असेल, संगीत असेल, हळदीचा कार्यक्रम काल पार पडलेला आहे आणि यावेळी महेंद्र सिंग धोनी त्याची पत्नी साक्षीसह या सोहळ्याला उपस्थित होता। अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या या शाही सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित आहेत आणि सलमान खान हा देखील हळदी या समारंभासाठी काल उपस्थित होता। त्यानंतर